तर पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सध्या शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी ही भेट घेतल्याची माहिती मिळते। आजचा रविवार आणि शनिवारची रात्र पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती मिळते। तर पार्थ पवार यांनी ही मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी का घेतली, अधिक या सगळ्या संदर्भातले अपडेट्स समोर येतीलच। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, पार्थ पवारांकडून ही भेट नेमकी का घेण्यात आली आहे? नक्की श्रुती, खरं तर काल रात्री ही उशिरा भेट जी आहे ती पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतलेली असल्याची समजतंय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीवरतून एकीकडे गदारोळ माजलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हे सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत, परंतु त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये असून देखील त्यांच्या नावाच्या पुढे जो आहे तो पदाचा उल्लेख कुठेच पाहायला मिळत नाही। त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नाहीयेत सध्या तरी, आणि सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाहीयेत। त्यामुळे या सगळ्याच्या गोंधळाच्या वातावरणामध्ये पार्थ पवार यांनी जी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की या सगळ्या भेटीमध्ये या सगळ्याच्या संदर्भात काही चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्यात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती जी माहिती पार्थ पवार यांच्याकडे आहे ती माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पार्थ पवार यांनी पोहोचवली आहे का, या दोन्ही नेत्यांमध्ये या सगळ्याच्या राजकीय घडामोडीच्या संदर्भात काही नेमकी चर्चा झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अत्यंत महत्त्वाची भेट आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस कलह जो आहे तो सातत्याने समोर येताना पाहायला मिळतोय, कारण की ही राष्ट्रीय कार्यकारिणीची संपूर्ण माहिती जी आहे ती 11 मे रोजी माध्यमांच्या समोर येते आणि 29 एप्रिलला खरं तर हे राष्ट्रीय कार्यकारिणीचं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं। नक्कीच अक्षय, नक्कीच या भेटी संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोतच।